या ठिकाणी ते ब्रह्मलीन झालेले. एक वापराचा प्रचार आहे, संत मरे क्या रोइये. संत कधी मरत नाही, संत कधीच मरत नाही. जसं एका संतांनी म्हटलेलं आहे, मरका गुरु आणि रडका चेला दोन्हीचा उपदेश वाया गेला. जो म्हणत असेल की माझे गुरु मेले आणि जो शिष्य भक्त म्हणत असेल की आता माझं कसं होईल, दोघांचाही उपदेश वाया गेला. संत कधी मरत नाही. संत मरे क्या रोइये जो अपने घर जाए. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण ऐकला असेल, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. कुठं म्हटले? वैजापूरला आलते तेव्हा नाही म्हटले, देऊला म्हटले की आम्ही आमच्या गावाला जातोय, संताचं गाव, भगवंताचं गाव, त्या गावाला जातोय. ते गाव कसं आहे? ज्यांनी समाधीच्या द्वारा बघितले ते म्हणतात, संतो सो देश हमारा जा जाय पर लौट नावे भवसागर की धारा. चंद्र सूर्यतः प्रकाशित नाही नहीं नभ मंडल तारा. उदय न अस्त दिवस नहीं रजनी बिन ज्योती उजियारा. असं एक स्थान आहे की तिथं गेल्यानंतर दिवस उगवत नाही, उगवल्या नसल्यामुळे माळवत नाही. तिथं कसल्या प्रकारचा ज्योत नाही, आणि ज्योत नसली, तारा नसले, बिन ज्योती उजियारा. तिथं सर्व प्रकाशमान आहे. ज्याच्या प्रकाशानं चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र सर्व प्रकाशमान होतात, ते आपलं गाव आहे, ते संतांचं गाव आहे, ते भगवंताचं गाव आहे. त्या गावाला ते म्हटले की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. दत्तगिरीजी महाराज एका रूपानं त्या ठिकाणी गेले. संत मरे क्या रोइये जो अपने घर जाए. आपल्या घरामध्ये आले होते. इथं कशासाठी आले होते? धर्म रक्षणा कारणे साधू होतात अवतरणे. लोकांना सन्मार्ग लावण्यासाठी गुरुच्या सानिध्यात जाऊन त्यांची सेवा करून त्यांच्या आदेशा उपदेशाप्रमाणे आपलं जीवन जगून, जसं या जगामध्ये संत म्हणतात की आपण तरुण विश्वतारा. आपण तरणं काही विशेष नाही, आपलं पोट भरणं काही विशेष नाही, आपला संसार करणं काही विशेष नाही, आपण तरुण विश्वतारा. आणि अशा प्रकारे दत्तगिरी महाराजांनी अत्यंत वैराग्य रूपीनं जीवन जगले. आज ते आपल्या घरी गेले आणि एका रूपानं या ठिकाणी समाधीमध्ये लीन झाले. समाधी तर नेहमी साधू संत काही काळ घालवतात, पण ब्रह्म समाधी ज्याला म्हणतात ते आज ब्रह्मरूप झालेले. म्हणून आपल्या या भागामध्ये येऊन त्यांनी अनेक कार्य करून आधी केले, मग सांगितले. अशा प्रकारचे संत जे आहेत खूप विरळे असतात. बाबा ज्यावेळेस नाशिकच्या आश्रमामध्ये होतो, आम्ही प्रथमच त्या ठिकाणी आलो होतो, तर त्यावेळेस आमचं तर कॉलेजचं जीवन होतं. कॉलेजमध्ये जायचो, पूजा करायचो, म्हणायचं बाबा की तुम्ही जर साधू झाले ना, खूप मोठे साधू आहात. साधूचं त्यावेळेस तर काय जीवन, ते तर ध्यानीमनी नव्हतं त्यावेळेस कॉलेजच्या जीवनामध्ये. आणि एवढी विरक्ती, त्यांचा शब्द नेहमी आमच्या मनामध्ये आठवतो, बनी तर बनी नाही तर पाठीवर गोळी. विरक्त, कधीही कसल्या प्रकारची त्यांनी अपेक्षा केली नाही. निष्काम भावनेनं नाशिकच्या आश्रमामध्ये त्यांनी सेवा केली, वेरूळच्या आश्रमामध्ये त्यांनी सेवा केली, कोपरगावला सेवा केली. आणि सेवा करून एवढे निष्काम, एवढे निष्कलंक राहिले की गुरुदेवाबद्दलची जी त्यांची श्रद्धा, प्रेम, ती त्यांनी तशीच ठेवली. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादानं, त्यांच्या उपदेशानं एवढा मोठा आश्रम त्यांनी या ठिकाणी निर्माण केला. या ठिकाणी जे आहे तर नेहमी दत्त जयंतीचं अनुष्ठान असेल, जसं तपोमध्ये, बाबांच्या तपोमध्ये अंदरसुल्ला, तिथं दरवर्षी बाबांच्या महानिर्वंतर त्या तपोभूमीचा जेवढा करता येईल तेवढा थोडासा अल्पसा एक गुरूंची सेवा त्या ठिकाणी तपोभूमीचा विकास करण्याचं कार्य आरंभलं. एकदा बाबा म्हटले की
अनुष्ठानाची समाप्ती आहे. तर या दृष्टीनं बाबांच्या काळामध्ये दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी समाप्ती व्हायची. म्हटलं बाबा इथे समाप्ती आहे. म्हणजे ठीक आहे, तर इथं असं करू की एक दिवस अगोदर समाप्ती करू, दत्त जयंतीच्या दिवशीच आपण मात्र येत जा. आणि अशा प्रकारे त्यांचं श्रद्धा, त्यांचा प्रेम हा नेहमी राहिला. आता काही दिवसापूर्वी ज्यावेळेस कळालं की त्यांची प्रकृती थोडी अस्वस्थ झालेली आहे, थोडंसं आलो आम्ही तर थोडंसं, तरी परंतु त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. आपण केलं जेवढं करता येईल तेवढं याचं एक समाधान होतं. त्यांनी जे प्रेम दिलं, त्यांनी जे सर्वांना एक जिव्हाळा दिला, अशा प्रकारे इथं बसले होते. बाकी भक्त होते. म्हटले बाबा काही इच्छा आहे काही? म्हटले काय इच्छा नाही, जेवढी गुरुदेवांची सेवा व्हायची तेवढी झाली. म्हटलं मग आता पुढचं काय काय आहे का विचार? म्हणे आहे. म्हटलं काय? म्हणे भक्तांना सांगितलं की समाधी जी आहे. म्हटलं आता सांगून ठेवा बरं का, नाही तर मग परत म्हणतील इथं पाहिजे होती तिथं पाहिजे होती, परत गोंधळ करतील लोक. आता तुम्ही सांगून द्या कुठे करायची समाधी, नाही तर संभ्रम करतील. तर त्या दृष्टीनं बाबांना विचारलं की समाधी बाबा कुठे करायची? तर त्यांनी सांगितलं की बसलेले होते ते डोलीवर, ते म्हटले तिथं. मग 2 भक्त घेतले, त्यांना विचारलं की कुठे करायची? म्हटलं बाबा यांनी सांगितलं असं बरोबर आहे ना? म्हटलं हा. तर म्हटलं आता बाबा मागं बरेच दिवसापूर्वी ते म्हटले होते की जसं बाबा यांचा एक अट्टास होता की माझे धन पण भरवीत, माझ्या जातीचे मज भेटो कोणी, अंतरीचे धनी फेडावे. एवढे गुरुबंधू या ठिकाणी शांतिगिरीजी महाराज असेल, रमेशगिरीजी महाराज असेल, अजून फुलेगिरीजी महाराज, कोणाकोणाचं नाव, किती संत या ठिकाणी. आता ज्यांनी गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं आणि महामंडलेश्वर झाले, अशा प्रकारे शिवगिरीजी महाराज लहान असताना गुरुकुलामध्ये ज्यावेळेस शिकवत होतो त्यावेळेस तर त्यांचा परसराम महाराज, अर्जुनगिरी महाराज आले, सर्व संत अगदी. म्हणजे बाबाजींनी आज एवढं या भोगमय ऐश्वर्यमय जीवनामध्ये एवढी संत मंडळी झाली, कदाचित बाबांच्या नंतर असेल, पण प्रेरणा ही गुरुदेवांची बाबाजींची आहे की त्यांनी एवढं मोठं कार्य केलं तर आपणही करावं. आणि एवढा प्रचार प्रसार या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतवर्षामध्ये, म्हणजे जसं की त्यांनी कार्य आरंभलं आणि एक दिवस शासनाला त्यांच्या कार्याची महती घ्यावी लागली, त्यांची जाणीव झाली आणि त्यांनी राष्ट्रसंत म्हणून जे आहे त्यांना सन्मानित करण्यात आलं. अशा प्रकारे राष्ट्राचे संत, विश्वाचे संत, आणि अशा प्रकारे त्यांच्या परंपरेनं जेवढे संत आहे त्यांच्या काळामध्ये झाले असेल, नंतर झाले असेल, प्रेरणा ही गुरुदेवांची आहे. आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या गुरुदेवांची कीर्ती जावी याच्यासाठी प्रत्येक जण धडपडतोय, त्याच्यासाठी प्रयास करतोय. तर अशा प्रकारे त्याच्यापैकी एक दत्तगिरीजी महाराज, आम्ही तर सर्वात लहान आहे, आमच्यापेक्षा सर्वात मोठे. तर अशा प्रकारे त्यांचा आशीर्वाद, त्यांचा स्नेह, त्यांचं प्रेम आतापर्यंत राहिलं, पुढे असंच राहावं. अशा प्रकारे आपल्या सर्वांना विनंती आहे की बाबांचं कार्य जिथं जिथं चालू असेल त्या ठिकाणी वाद विवाद न करता त्यांनी जे प्रेम जे आहे दिलं, ते प्रेम जे आहे तर ते प्रेम गुरुदेवांचं प्रेम, अशा प्रकारे त्यांनी केवळ वाणीनं शिकवणारे या जगामध्ये पुष्कळ संत आहेत, परंतु आपल्या आचरणानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर अशा प्रकारे करणारे दत्तगिरीजी महाराज, त्यांना बरेचसे असे विनोदानं खानगिरी महाराज म्हणायचे. खानगिरीजी महाराज का म्हणायचे की दगड जो आहे तर त्यांनी अगदी जीवाची पर्वा न करता मंदिरांचे दगड जे आहे आणि त्याच्यामध्ये कधी फलाराला आहे नाही त्याची चिंता न करता त्यांनी फक्त एकच कार्य आरंभलं की गुरुदेवांचं कार्य, गुरुदेवांची सेवा झाली पाहिजे. म्हणून ज्यांना जी सेवा त्यांनी दिली ही गुरुदेवांची सेवा, जनता जनार्दनाची सेवा म्हणून त्यांनी आरंभली. या ठिकाणी जे भक्त मंडळी आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण बाबांचं कार्य तर अगदी व्यवस्थित करतायत, खूप सुंदर करतायत, कार्यक्रम असेच पुढे चालू राहिले पाहिजे आणि अशा प्रकारे पुढे कार्य चालावे. माझ्या जातीचे मदभेट कोणी, अंतरीचे धनी फेटावे पुढे महाराज. तर उभं राहा. तर अशा प्रकारे हे आपल्या गुरुचं स्वरूप आहे. गुरु गेल्यानंतर जे शिष्य त्यांचे असतात ते आपल्या बसा महाराज या
बस 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 ज्ञानानंद महाराज. तर अशा प्रकारे बाबा एक दिवस म्हटले होते, म्हटलं बाबा बघा बरं का कसं करायचं. तर त्याप्रमाणे बाबांना विचारलं, त्यांना विचारलं की ह्या परंपरेमध्ये बाबांच्या परंपरे येणे मोठं कठीण आहे, अवघड आहे. तर या दृष्टीनं तुम्ही विचार करा, त्यांनाही विचार करा. आणि त्याच्यानंतर भगवा धारणम भगवा तारणम अशा प्रकारे त्यांना वस्त्र दिले. तर अशा प्रकारचं हे कार्य जे आहे बाबाजींचं कार्य जे जे पुढे चालवत असेल, तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्यांचं कार्य असंच पुढे या ठिकाणी चालू ठेवावं. या ठिकाणी बाबांची समाधी त्यांच्या उपदेशाप्रमाणे, त्यांच्या आदेशाप्रमाणे, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा संभ्रम न ठेवता, कारण आम्ही येऊन गेलो. म्हटलं बाबा कदाचित असं होतं, काही काही संतांच्या बाबतीत झालेलं आहे, गाडगे बाबा असेल, अजून कोणते असेल, तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये संभ्रम झाला. असा संभ्रम होऊ नये या दृष्टीने बाबांना म्हटलं बाबा कुठे घ्यायची समाधी, कशी घ्यायची. नंतर थोडेसे असे विद्वान बसले होते, म्हटलं बाबा काही असं तर देऊन टाका बरं का आमच्याकडे, काही असं तर देऊ टाका बरं का. म्हटलं आता सर्व देऊन टाकलं, काहीच नाही राहिलं. म्हटले आमच्याकडे नाही, शिष्याकडे देऊन टाका, पुढं काही राहिलं असेल तर करून घेते. म्हटलं काही राहिलं, म्हटलं नाही. म्हटलं एक राहिलेलं आहे, आशीर्वाद द्या आता, बाकी सर्व आता करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे बाबांचं एक प्रसन्न अंतःकरण. संत मरे क्या रोइये जो अपने घर जाय, राइये सुख साकट बापुडे जो हाटो हाट बिकाय. खरं म्हणजे दुर्जन मेल्यानंतर दुःख मानावं की बिचारा आला आणि काही नाही केलं. काय म्हणतात ना, पूर्वीच्या काळी म्हणायचे पाखालेचा हेलान पाणी वाहू मोमेला, अशी अवस्था. परंतु बाबांचं जीवन अशा प्रकारे एक चांगलं वैराग्यमय त्यांनी जीवन जगलं. याचा आपल्या सर्वांना स्वाभिमान असायला पाहिजे. तर आनंद याचा आहे की त्यांनी अगदी चांगलं जीवन जगलं, निष्कलंक जगलं, कसल्या प्रकारचा कलंक त्यांनी लागू दिला नाही, अशा प्रकारचं त्यांचं जीवन जगलं. आणि दुःख हे आहे की असे संत वारंवार येत नाही. कित्येक काळानंतर तो अवतार घ्यावा लागतो. धर्म रक्षणा कारणे साधू होतात यवतने. जबरदस्ती साधू हा म्हटलं तर कोणी होत नाही, झाले तरी ते टिकत नाही. अशा प्रकारे स्वेच्छेनं जे संत होतात आणि असे अवताराला आले असतात आणि अवताराचं कार्य संपून झालं की ते ब्रह्मलीन जातात. तर आज दत्तगिरीजी महाराज ब्रह्मलीन झालेले आहे. जरी आतापर्यंत शरीरानं कार्य करत होते, थोडंसं सोपं होतं. याच्यानंतर म्हणजे ते कार्य करत नाही, आपल्या पाठीमागं त्यांचा आशीर्वाद राहील. फक्त आपण हेच जे कार्य पुढं चालू ठेवावं, हीच आपल्या समाधीत आपण करणारच आहे. करतील आमचा विश्वास आहे. इथले जे भक्त आहे ना, खूप छान भक्त आहे. अगदी कसल्या प्रकारचा वाद विवाद न करता अगदी प्रेमाने एकत्र राहतात आणि करतात. आमचा विश्वास आहे की ते बनवतील. त्याप्रमाणे जे आपण फक्त एकच सर्वांना विनंती आहे की बाबांना जे जे कार्य या ठिकाणी आरंभलेलं आहे तर ते आपण करावं, एवढीच विनंती करून आम्ही आमच्या शब्दाला विनंती देतो. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, दत्तगिरीजी महाराज की जय, सब संतन की जय. यानंतर मी भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांना विनंती करतो, 2च मिनिटांमध्ये आपण श्रद्धांजली अर्पण करावी. त्यानंतर रमेशगिरीजी महाराज आहेत, शांतिगिरीजी महाराज आहेत, शिवगिरीजी महाराज आहेत. बरं, थोडंसं माझ्याकडनं चुकलं, नाव घेतलं होतं भाऊ पाटलांचं, थोडं उशीर झाला यायला. 75 वर्ष वय झालं, थोडं तुम्ही समजून घ्यावं. आता बोललं तर असं काही नाही. उपस्थिती शिव शिव. नमो गुरुभ्यो गुरु पादुकाभ्यो, नमो परभ्या पर पादुकाभ्यो, आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो, नमोस्तु लक्ष्मीयतिपती पादुकाभ्यो. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. सामान्य माणसं तीर्थाला जातात, तीर्थक्षेत्रावर जातात, साधू संत जातील तिथं तीर्थक्षेत्र निर्माण करतात. त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे ब्रह्मलीन परमपूज्य संत दत्तगिरीजी महाराजांचा आश्रम. आजचा हा सोहळा आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणातून ओसंडून वाहणारा हा भक्तिभाव, श्रद्धाभाव, उपस्थित साधू संतांची संख्या, मला असं वाटतं की यातून सगळं काही तुम्हाला कळलं असेल. मराठवाडा संतांची भूमी आहे. त्या मराठवाडा संतांच्या भूमीचं प्रवेशद्वार वैजापूर तालुका आहे आणि त्याच वैजापूर तालुक्यात
असलेल्या पुण्यभूमी शिऊर शंकर स्वामी महाराज ज्यांना तुकोबरायांचा विणा परंपरेनं स्वतः आणून दिला गेला. शिवपुरी नावाचा उल्लेख अनेक ग्रंथात ज्या तीर्थक्षेत्राचं ते शिऊर क्षेत्र, पुढे शिवाई नावाची एक दैवी कन्या जन्माला आली आणि तिच्याच नावावरून तिच्याच वास्तव्यावरून शिवाईचं शिवार म्हणून याला शिऊर म्हटलं. पण त्या नावाला पुन्हा नव्यानं उत्थान द्यावा म्हणून भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी खूप मोठं धर्मकार्य केलं. थोडीशी जमीन घेऊन आश्रम बांधला आणि शिवपुरी आश्रम तिथं स्थापन केला. ही दिव्य मूल्य, ही दिव्य तत्व, हे दिव्य संत, हे दिव्य ग्रंथ, ही दिव्य स्मृती, हे दिव्य स्मरण, हे अनुस्मरण, हे अनुकरण परंपरेने सांभाळायचं असतं. आणि म्हणूनच अशा सोहळ्याचा, उत्सवाचा, तीर्थक्षेत्राचा, समाधीचा हा महिमा अपार आहे. मला 2 मिनिटं दिली आहेत, 10 सेकंद शिल्लक आहेत. मला एवढंच सांगू द्या, मग सांगितल्याप्रमाणे एका वेळेस एवढे महापुरुष, मी त्र्यंबकेश्वरचा आहे, साधू संत वगैरे आम्हाला जन्मापासून पाहतोय आम्ही, पण साधू म्हणजे हिंदीत बोलणार, मराठीत साधू बोलू शकतोय तेव्हाच कळलं जेव्हा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी पहिल्यांदा संन्यास दीक्षा दिलेले भाग्यवान महापुरुष इथं उभे आहेत, बसलेले आहेत. आणि त्याचा एका चालेक झाले, आपल्याला आपल्या भाषेत आपल्यासारखं आपल्याला आवडेल, पचेल, रुचेल अशा आचार विचारातून परमार्थ प्रवण करण्याचं परमार्थिक महाकार्य सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या महानिर्वांतर ज्या या महापुरुषांनी महात्म्यांनी सुरू केलंय, त्यातले एक अग्रणी ब्रह्मलीन दत्तगिरी महाराज आहे. त्यांच्या समाधी सोहळ्याच्या ठिकाणी या ठिकाणी येणं झालं. त्यांच्या माध्यमातून तुमचं साधू संतांचं दर्शन झालं. मी स्वतःला धन्य समजतो. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या अनेकतम विश्वस्त संस्था, धर्मकार्याच्या संस्था, गुरुकुल या सर्वांच्या वतीमध्ये कोपरगाव असेल, त्र्यंबक असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, मी विनम्रपणे भावांजली अर्पण करतो. थांबतो. जय जनार्दन. परमपूज्य रमेश गिरीजी महाराज, नंतर शांतिगिरीजी महाराज. भारताचे दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांचे परम शिष्य स्वामी दत्तगिरीजी महाराज तपोवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध असे ब्रह्मलीन दत्तगिरीजी महाराज त्यांचा आत्ताच या ठिकाणी समाधी सोहळा झाला आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे सर्व संन्यस्त गुरुबंधू अर्थात मंडलेश्वर, महामंडलेश्वर, सर्व संन्यस्त गुरुबंधू आणि दत्तगिरीजी महाराजांवर असलेलं प्रेम, असलेले निष्ठा, असलेले भाव, सर्व भाविक या ठिकाणी या समाधी सोहळ्याला उपस्थित राहिले. कालचीच गोष्ट, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधीस्थान कोपरगाव बेट या ठिकाणी दत्तगिरीजी महाराज बाबाजींची, जनार्दन स्वामींची समाधी कोपरगावला झाल्यापासून काही दिवसाने इथून रोज पहिले सायकल, नंतर मोटरसायकल, नंतर ही गाडी, रोज दर्शनाला येण्याचा त्यांचा नियम, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आत्ताच परवानगिरी महाराजांनी सांगितलं आहे. असे संत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की आता फक्त 4-5-6 दिवसापूर्वीच त्यांचं वाचन, कोपरगावला येणे, समाधीचं दर्शन घेणे, तिकडे कुट्यावर येणे, चहा पाणी घेऊन आणि नंतर ते आश्रमात इथे यायचे. असा अनेक दिवसाचा नियम, त्या नियमातही ते रोज तिथं कुट्यामध्ये वाचन करायचे. रोज म्हणलं बाबा तुम्हाला दिसतं का? आता 7-8 दिवसाचीच गोष्ट. आणि त्यावेळेस तब्येत जरा हे झाली होती. म्हणलं बाबा आता तुम्हाला वाचन हे करणं, तरी त्यांनी ते वाचन केलं. फक्त शेवटचे 4-5-6 दिवस वाचन केलं नाही, आहुती टाकली नाही. तर आत्ताच महाराजांनी सांगितलं की अशी वैराग्य मूर्ती
असे तप करणारी मूर्ती दुर्लभ आहे. आणि त्यांनी आणि सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या सेवेत जातेगावच्या डोंगरापासून तत्पर्यंतची सेवा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजच्या धर्मकार्यामध्ये त्यांचा मोठा सेवेचा वाटा आहे. कोपरगावचं मंदिर, उक्कडगावला दगड सुरून घेऊन दगड काढले आणि तेच नाही, अनेक ठिकाणची जी काही मंदिर आहे त्या ठिकाणी दगड काढण्याचं काम ते करत असायचे. म्हणून हे गमतीने आमचे परमस्नेही परमानंदगिरी महाराज म्हणायचे, खानगिरी महाराज खानगिरी, दगडाची खान दगड काढायचे म्हणून खानगिरी महाराज. म्हणजे गमतीने आमचा विषय चालत असायचा. असे दत्तगिरीजी महाराज सकाळी काल कोपरगावला दर एकादशीला काकडा असतो, महिनाभर काकडा असतो. आणि त्या कालच्या एकादशीला काकड्याला ते आले, तिथं दर्शन घेतलं, गुलाबाचं फूल दिलं त्यांच्या हातात. आणि चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवलं. आणि बाबांनी तिथं दर्शन घेतलं समाधीचं, कुट्यावर आले, चहा घेतला काय घेतला होता. आम्ही तिकडे मंदिरात होतो आणि बाबा इथं आले. पण मला सकाळी जाणवलं ताबडतोब आम्ही 11:30-12च्या दरम्यान इथं काल याच वेळेस इथंच होतो. 4-5-6 महिला 5-6 लोक होते. आणि पाहिलं, म्हणलं बाबा पाणी घ्या, काहीतरी घ्या. बाबांना नाही म्हणून सांगितलं. 3-4 वेळेस विचारलं. असे दत्तगिरीजी महाराज, चला वेळ बराचसा झालेला आहे, असे तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध ब्रह्मलीन स्वामी दत्तगिरीजी महाराज आणि त्यांच्या या सोहळ्याला आलेले हे सर्व संन्यस्त गुरुबंधू आणि सर्व भाविक या ठिकाणी आले. आपल्या सर्वांचं आता एक आद्य कर्तव्य आहे, ते म्हणजे आता समाधी मंदिर. या समाधी मंदिराकरता या ठिकाणची विश्वस्त मंडळी, आत्ताच महाराजांनी सांगितलं की चांगले छान उत्कृष्ट अशी मंडळ आहे, छान काम करतात. ज्ञानानंदगिरी महाराज उभे राहतात. दत्तगिरी महाराज, त्यांना मी 3-4 वेळेस म्हणलं, बाबा तुम्ही हयात असताना कोणीतरी इथं उभे राहा. तुम्ही हयात असताना कोण इकडे, तुम्ही हयात असताना कोणाचं तरी करी नाम करून आणि त्यांना उत्तराधिकारी नेमा. पुढे झंझटी होण्यापेक्षा अगोदर तुम्ही हे सगळं नियोजन करा. आणि त्यांनी मी सांगितलं बाबा, आणि त्यांनी ते ऐकलं. त्याप्रमाणे आणि परमानगिरी महाराजांच्या आणि काही संतांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानानंदगिरीला या ठिकाणच्या या संतांचं उत्तराधिकारी दायित्व त्यांच्याकडे सोपवलेलं आहे, त्यांचे विश्वस्त मंडळ. आणि त्यांनी हे काम पाहावं. इतरांनी या मंदिराला आता सहकार्य करायचं आहे, मदत करायची आहे. भव्य दिव्य असं बाबांचं दत्तगिरी महाराजांचं स्मारक आपल्याला सर्वानुमती करायचं आहे. सर्वस्त गुरुबंधूंनाही विनंती आणि आपल्या सर्व भाविकांनाही विनंती, भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी दत्तगिरीजी महाराजांचं करायचं आहे. आणि कोपरगाव बेट आश्रमाच्याही वतीने आम्हाला आमच्या मंडळाच्या याच्यामध्ये निर्णय घेऊन आम्हीही भरभरून काळजी सहकार्य करायचं आहे, ते आम्ही करणारच आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी सद्गुरू ब्रह्मलीन दत्तगिरीजी महाराज यांना राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. षोडशीच्या कार्यक्रमाचं नियोजन परमानंदगिरी महाराज. चला षोडशीचं किती 29 तारखेला षोडशी, म्हणून आपल्या सर्वांबद्दल आपल्या सर्वाला एक शोकाकुलितच वातावरण आहे. दुसरं पाहिलं, आता महाराजांनी सांगितलं म्हणून पुन्हा एक वार आपल्या सर्वांच्या श्रद्धे भावने निष्ठेला वंदन करून माझी 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. आत्ताच या ठिकाणी वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आलेले आहेत. त्यांनाही बोलायचं होतं, श्रद्धांजली अर्पण करायची होती, पण वेळ झालेला असल्यामुळे ते म्हणे मी फक्त श्रद्धांजली वैजापूर शहर वैजापूर तालुक्याच्या वतीने समर्पित करतो. यानंतर शिवगिरीजी महाराज, नंतर शांतिगिरीजी महाराज.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य आज समाधिस्थ झालेले आहे, ब्रह्मलीन झालेले आहे. आणि आज या ठिकाणी बाबाजींच्या परिवारातील सर्व संत वृंद उपस्थित आहे. एक महान योगी, वितरागी, त्यागी महात्मा, एक संत. वास्तविक आज जरी आपल्यातून ते गेले असतील, परंतु आम्ही जर प्रत्येक मंदिर पाहिलं तर मंदिरातल्या प्रत्येक दगडामध्ये आम्हाला दत्तगिरी बाबा दिसणार आहे. एवढं त्याग त्यांचा. आम्ही एकदा वेरूळला असताना काटे पिंपळगावच्या खाणीवरती त्यांना पाहिलं. अगदी तिथून त्यांनी सुद्धा दगड काढले. आणि अशा या पवित्र पावन या आपण निर्वाणाच्या ठिकाणी आलो आहोत. विशेष म्हणजे आदरणीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज, आदरणीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज, आदरणीय वंदनीय आमच्या कोपरगाव संस्थानचे मठाधिपती स्वामी रमेशगिरीजी महाराज, भोलेगिरीजी महाराज, सर्व संत वृंद या ठिकाणी, विष्णुगिरी महाराज उपस्थित आहे. बाबांनो, हा सोहळा आहे. असं म्हटलं की जे त्या रंजले गांजले त्याशी म्हणीचे आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कारण बाबांची जी झोळी असायची, बाबांचं जो हे असायचं, आम्ही पाहिलं सगळं. या महात्म्यांनी त्यांना खूप सांभाळलं. रमेशगिरी बाबा असो, परमानंदगिरी बाबा असो, खूप जीव लावला. प्रत्येक क्षणाला त्यांची जोपासना केली. आणि काय वृद्ध अवस्था होती कोपरगावला, ते अशी यायचे. शेवटच्या आत्ता गुरुपौर्णिमा झाली त्या ठिकाणी सुद्धा ते पूजाला बसलेले होते. विशेष आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो असतो सोडशीचा कार्यक्रम असतो. तो अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्याकडे ग्रस्ती आश्रममध्ये आपण 10वं मानतो, 13वं मानतो, तुम्हाला सुतूक असतं. परंतु संत लोकांना सुतूक नसतं. त्यांनी स्वतःचं पिंडदान कुंभमेळ्यातच केलेलं असतं. त्यामुळे सुतुकाचा हा प्रसंग या ठिकाणी नसतो. 16 दिवसाचा आपण या ठिकाणी उत्सव करायचा असतो. भजन पूजन सर्व आनंद या ठिकाणी घ्यायचा असतो. 16 दिवस त्या ठिकाणी आपल्याला दिवा चालू ठेवायचा असतो समाधीजवळ. आपल्याला 3ऱ्या दिवशी धुल्लोट म्हणून हे सर्वात महत्त्वाचं असतं. ते आता महाराज करतील. या ठिकाणी जे उत्तराधिकारी आहे ते सर्व संत त्यांना मार्गदर्शन करतील. आमचे रमेशगिरी बाबा, परमानंदगिरी बाबा हे सर्व त्यांना सांगतील. विशेषतः हे बघा, सोडशीचं 16 संत लागतात, 16 वस्तू लागतात. आज जसं आपण पाहिलं असेल ते त्या ठिकाणी काय काय वस्तू लागतात आपण समाधीच्या वेळेस पाहिलं आहे, तसं सोडशीच्या वेळेस 16 वस्तू अतिशय महत्त्वाच्या असतात. आता त्याची लिस्ट केलेलं जाईल, त्याचंही सगळं नियोजन झालेलं राहील. आणि 16 संत पंक्तीला बसल्या जातात. अतिशय सोडशीचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांनी यायचं असतं. 16 दिवस उत्सव करत असताना आपण एकच विनंती करायचं आहे या ठिकाणून की बाबांनी खूप कष्ट केले, अतिशय कष्ट केलेले आहे. त्या कष्टाची आपल्याला सर्वांना भक्तगणांना जाणीव पाहिजे की बाबांचं समाधी सोहळ्याचं मंदिर इतकं सुंदर झालं पाहिजे की आपण सर्वांनी सहकार्य करायचं. सगळ्यांनी अगदी त्यांनी जो त्याग केला, त्यांचं जे समर्पण आहे, त्यांची जी सेवा आहे, ते आम्हाला, मी आत्ताच बोललो की आमच्यातले एक जुने खोडं जात आहे. म्हणजे जुनं खोड म्हणजे असे मिळणं अशक्य, आमच्या नजरे आड होत आहे. आत्ता परमपूजने आदरणीय वंदनीय एक वितारागे त्यागी महात्मा मधुगिरी बाबा, बाबाजींच्याच परंपरेतले, ते आत्ताच सोडून गेले. त्यानंतर आमची ही जी लोक आहे, ज्यांनी बाबाजी पाहिलेले आहे, ज्यांनी बाबाजी अनुभवलेले आहे, ज्यांनी बाबाजींची अखंड सेवा केली, बाबाजीसारखे हत्तीसारखे उभा राहिलेले आहे, त्यातलं एक महात्मा आपल्या डोळ्याआड होतो आहे. म्हणून ह्या लोकांजवळ जर बसलं तर बाबाजींचे अनुभव ऐकायला भेटायचे, एक दृष्टांत ऐकायला भेटायचे. आणि म्हणून हे आपल्याला सांभाळायचे आहे. यांचं खूप आपल्याला समर्पण यांच्या समोर करायचं आहे. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, सोडशीचा खूप मोठा खर्च असतो. आता ते सगळे बघणार आहे, सगळं पाहणार आहे, परंतु साधू संत येतील. खूप आता बघा, नुसता परिवार आला, परंतु त्या दिवशी जास्त साधू संत येतात. कारण सोडशीला सगळ्याच प्रकारचे लागतात. हा गिरी पुरी भारती सगळ्याला आपल्याला बसावं लागतं, सगळ्यांना मान सन्मान द्यावा लागतो. आणि त्या पद्धतीने होणार आहे. सगळ्या पद्धतीने ते नियोजन चालू राहील. परंतु एवढंच आहे, सोडशीला मोठा भंडारा पण करावा लागतो. नुसतं तेवढ्यावरच चालत नाही. सगळे जे समाज येतील त्यांनाही भंडारा करायचा, साधू संतांचा भंडारा वेगळा करायचा.
अशा पद्धतीने सगळं अतिशय सुंदर असं नियोजन राहील. सर्व संतांना या ठिकाणी न बोलवता भरा, कारण बाबांचं प्रेम होतं. बाबा कोणालाही दुखवत नव्हते. बाबांच्या डोळ्यातलं तेज, बाबांचं त्याग, बाबांचं समर्पण, बाबांचं वैराग्य आणि बाबांचं शेवटपर्यंत राहिलेलं बारदानं हे अजूनही आम्हाला अनुभवतं. आणि नवे शेवटी बाबाजी पाहता ते साक्षात बाबाजी स्वरूपासच दिसायला लागले होते, हेही तुम्हाला सांगताय. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण आला तसं सोडशीला पुन्हा यायचं आहे. आणि हा कार्यक्रमाचं सोडशीला जास्त वेळ नाही, 12 वाजेपर्यंत सगळा कार्यक्रम पूर्ण करावा लागतो. 12च्या पुढं कार्यक्रम चालत नाही, नाहीतर काय असतं, नियम असतो त्याचे, त्या नियमावलीने आपल्याला चालायचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी सर्व संतांना पुन्हा नमो नारायण करून भाविक भक्तगणांनी या आश्रमासाठी खूप अगदी समर्पण करून आणि सेवा द्यायची आहे. लवकरात लवकर बाबांचं मंदिर आपल्याला बांधण्यासाठी जसं आमचे रमेशगिरी बाबांनी सांगितलं, परमानंदगिरी बाबा सांगताय, तसे शांतिगिरी बाबाही सांगतील आणि आम्हीही आमच्या वतीने भरभरून अशी मदत करणार आहोत. नमो नारायण. त्यानंतर शिवराई संस्थान, गणपती संस्थान शिवराईचे विष्णुगिरीजी महाराज, नंतर आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान वेरूळचे शांतिगिरीजी महाराज शेवट करतील. हरि ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परम मंगलमय, प्राप्त स्मरणीय, अर्चनीय, वंदनीय ब्रह्मलीन 1008 महंत स्वामी दत्तगिरी बाबांच्या पावनचरणी कोटी कोटी दंडवत. ओम नमो नारायण. या ठिकाणी परम आदरणीय, परम सन्माननीय बाबाजींचे उत्तराधिकारी 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे बाबाजींच्या अधिष्ठान असं असणारं समाधी स्थानाचे महंत आमचे परम आदरणीय सन्माननीय स्वामी रमेशगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे बाबाजींचे कृपापात्र असणारे परम आदरणीय सन्माननीय माझ्या हृदयामध्ये सतत विराजमान असणारे 1008 महंत स्वामी परमानंदगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे महामंडलेश्वर 1008 स्वामी शिवगिरीजी महाराज. आता नावं तरी कोणाकोणाची घेऊ? स्वामी भोलेगिरीजी महाराज, सर्वांचे जर नावं घ्यायला लागलं तर 1 घंटा लागेल, एवढे या ठिकाणी यतिवृंद आहेत. सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. ओम नमो नारायण. आपण या ठिकाणी बाबांच्या समाधीला साक्षी म्हणून आलेले सर्व भाविक भक्त, भक्ती स्वरूपा माता बंधू महाराजांनी सांगितलं की आज सुख आणि दुःख हा दोन्ही हा योग आपल्या जीवनामध्ये आहेत, खरंच आहेत. असे महापुरुष जे की ब्रह्मलीन, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती जी श्रुतिवाक्य आहेत, आणि ते जर आपल्याला जर पाहायला मिळालं असेल तर स्वामी दत्तगिरी बाबांच्या स्वरूपामध्ये मिळालेलं आहे. त्या ठिकाणी बाबांचं ब्रह्मस्वरूप दुसरं कुठलंच काही चिंतन नव्हतं. मी ज्या ज्या वेळेस यायचो त्या वेळेस बाबांची लेखणी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढी फास्ट चालायची. आणि बाबाजींनी, महाराजांनी, सर्व आदरणीय पूज्यवरांनी सर्वांनी सांगितलं की बाबाजींनी अशी खडतर तपस्या आपल्याला सर्वांना करून दाखवली. एक मनुष्य, साधारण मनुष्य म्हणून एक त्या ब्रह्मतत्वाला ते पोहोचून त्यांनी दाखवलं. ही एक फार मोठा उपदेश आहे. आणि अशा महापुरुषांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. यापुढे जसं पूज्य स्वामीजींनी सांगितलं की षोडशीच्या दिवशी या ठिकाणी षोडशीचा कार्यक्रम होईल. भक्त सज्जनांनो, साधू संन्यासामध्ये असा एक नियम असतो की ज्या ठिकाणी कोणी ब्रह्मलीन होत असतं, फक्त आपण कळवायचं असतं, येवो अथवा न येवो, येवो अथवा न येवो, ती संन्याशांची मर्जी असते. परंतु
षोडशीच्या कार्यक्रमाला मात्र आपल्याला सर्वांना निमंत्रण द्यावं लागत असतं. पत्रिका छापावं लागते. पत्रिका छापल्यानंतर आदरपूर्वक त्या महात्म्यापर्यंत आपल्याला जावं लागतं, त्यांना बोलावं लागतं, त्यांना विनंती करावं लागते की तुम्ही यायचं आहे. असं आपण या ठिकाणी जेवढे महंत असतील, जेवढे संत असतील, यांच्यापर्यंत आपलं निमंत्रण गेलं पाहिजे. आणि त्याची एक सुंदर अशी या ठिकाणी बसण्याची त्यांची व्यवस्था भावपूर्ण त्या आज तर बरेचसे संत राहिलेले हे बोलायचे, त्या वेळेस त्या ठिकाणी षोडशीच्या दिवशी 29 तारखेला द्वादशीचा असा महापर्व काळ बाबांनी आपल्याला साधून दिलेला आहे. बघा ना, काय मोठं जो एक त्यांचं भाग्य. एकादशीच्या दिवशी शरीर सोडतात, द्वादशीच्या दिवशी षोडशीचा कार्यक्रम येतो. हे अरे भूतो ना भविष्यती, मी असा ब्रह्मज्ञानी माणूस कुठेही पाहिला नाही. सकाळी गुरुच्या दर्शनाला जातात, दिवसभर म्हटलं इथं सर्व बगीचामध्ये त्यांना घेऊन भक्तावर फिरले, एक एक झाड पाहिलं आणि जणू काय त्यांनी हा विचार केला का ह्या झाडामध्येच आता मला वास करायचा आहे. संध्याकाळी विधी चालू होते, पवित्र अशा काळी मंगलमय्याळी आपण ज्याला म्हणतो, अशा वेळेस बाबांनी आपली प्राणज्योत या पूर्ण ब्रह्मतत्वामध्ये भरून ठेवलेली आहे. बाबा कुठे गेलेले नाही आहे. बाबा ब्रह्मलीन झाले म्हणजे ब्रह्मतत्वामध्ये, फक्त ते आपल्याला दिसणार नाही आहे परंतु चैतन्य स्वरूपामध्ये राहणार आहे. एवढं बोलतो. सर्व महापुरुषांच्या चरणी पुन्हा दंडोत प्रणाम ओम नमो नारायण करतो आणि माझे 2 शब्द बाबांच्या चरणी भावपूर्ण पुष्प समर्पित करतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. यानंतर 1008 श्री शांतिगिरीजी महाराज समारोपीय श्रद्धांजली अर्पण करते. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय अच्युत केशव विष्णुर्हरि हंस नारायण अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय श्रीहरि पापनाशाय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपा मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकम् अन्यथा शरणं नास्ति तस्मात् कारुण्य भावेन श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज धराज प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ मुनि परमहंस परिप्राजकाचार्य योगिता निष्काम करोगी भगवान ब्रह्मचैतन्य संतश्रेष्ठ ज्ञानश्रवण भक्त भक्त भरमी भक्त मोक्षदाता ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मुनी महाराज यांचे कृपापारायण शिष्य त्यांच्या वर्णार्थात आपल्यासमोर स्वामी दीक्षा महामंडलेश्वर परवानगी महाराजांनी केलं. त्याप्रमाणे त्यांच्या वर्णार्थात आपल्यासमोर उपरगाव ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष मंडळी चालले असे श्री स्वामी रमेशगिरी महाराज तसेच उपस्थित त्या ठिकाणी आपल्या ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांना ही आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे की ज्यांना शिवगिरी महामंडलेश्वर आहे शिवगिरी महाराज ते अनेक बघा बाबांचे कृपा प्राप्त शिष्य आताच आपले शिवगिरी महाराजांनी मुद्दा मांडला आहे. इतकी या ठिकाणी आमचे सर्व गुरुबंधू किंवा संत भक्त यांनी उपस्थित आहेत ज्यांचं नावं गेले तेवढेच आहेत. म्हणून प्रथम आपण सर्वांचं दर्शन काय सर्वांचं या ठिकाणी हृदयपूर्वक त्यांचं दर्शन घेऊया. हा त्यांचा पर्वकाल जो आताच आपल्यासमोर वर्णन केलं गेला की काल एकादशी आपल्यासमोर बघा समाधीस्थान एक अधिष्ठान म्हणून त्यांना समाधी अशा जसं माझ्या चरणी प्रथमतः व साष्टांग धन्यवाद करूया. ही मराठवाडा संताजी भूमी म्हणतात भूमीलाही वंदन करूया. आणि या समाधी समय उपस्थित असलेले सर्व
बाबाजी परंपरेचे सर्व संत, की आपण ज्यांना म्हणतो एकशे पडकर एक बघा संत या ठिकाणी उपस्थित आहेत, की गुरुसेवा का गुरुसेवा. बाबांचा आवडता ग्रंथ भागवत बघा. कारण बाबाजी भागवत वर्णन करताना म्हणायचे की म्हणे भागवत बाबांचं खाली जाईल. आणि भाऊ पाटलांसुद्धा का बाबाजी दररोज भागवत वाचा सांगायचे दत्तमेश्वर असं म्हणणार का. आणि संध्याकाळसुद्धा बाबाजी भागवत वर त्या ठिकाणी काय करायचे, विषय घ्यायचे. असं की अनेक शिष्य आपण या जगामध्ये पाहता गुरुवाणी शिष्य होऊन गेले की नाही. तसं आपण श्रीराम आणि हनुमानांचं नाव घेतो आज. तसं बघा असं म्हणावं लागेल की दुनिया में शिष्य बहुत है समझ म्हणता ना, बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. कारण बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. वैसे दुनिया में शिष्य बहुत है लेकिन हमारे दत्तगिरी महाराज जैसे नहीं, दत्तगिरी महाराज सांगतात. काय खरं तर बघा तपश्चर्या सेवा गुरुसेवा, तसं हनुमंतरायाने गुरुसेवा केली की नाही. तसं बघा आमचे दत्तगिरी महाराजांनी आताच महाराजांनी वर्णन केली. नाशिकला असताना नाही त्र्यंबकेश्वर असताना बघा ते तुकाराम बाबा असायचे, सर्जा बाबा असायचे बघा. त्यामुळे आपले दत्तगिरी महाराज असायचे. हां आपलं परशुरामगिरी महाराज असायचे की ते तिथं लेवलिंगचं काम बघा सेवाचं. थोडक्यात सांगायचं आपण बघा गुरुसेवाचं महत्त्व बघा काय असेल असण्याची सांगायला आवश्यकता नाही. आपण सर्वांची हजेरी याच्यापेक्षा जास्त महिमा गुरुसेवा सांगायची आवश्यकता नाही. म्हणून आत्माने भागवतामध्ये बघा उल्लेख केला बघा 11 वाद्यामध्ये की गुरुसेवेचं काय महत्त्व असेल लक्षात घ्या. नाथपरा भागवतामध्ये 11 वाद्यामध्ये म्हणतात गुरुनाम घेता मुखे त्याशी कळीकाळ पाहू नाही शके. म्हणजे जो गुरुचं नामस्मरण करील ते कळीकाळ येणार लक्षात घ्या. गुरुनाम घेता मुखी त्याची कळीकाळ पाहू नाही शके, त्यांची सेवा करीत हरिके पाया मोक्ष सुख लक्षात घ्या. म्हणजे जो गुरुसेवा करील त्याला मोक्ष आणि सुखाची गरज नाही, तर मोक्ष सुखांच्या पायाची बघा लोटांगाला येईल. आणि निश्चित मग आपल्या या ठिकाणी दत्तगिरी महाराजांना बरं का बाबा म्हणणार नाही ते कैलासाला ओळखून गेले. निश्चित बघा आमच्या दत्तगिरी महाराजांना कुठं स्थान मिळालं आहे, बाबेश्वरास्थानच्या चरणेश्वरास्थानी स्थान प्राप्त केलं. याच्यापेक्षा दुसरं स्थान आहे जगात कोणतं श्रेष्ठ नाही. आणि म्हणून अशा या दत्तगिरी महाराजांच्या आत्म्याला शांती लावावी. आणि म्हणून आपण या ठिकाणी श्रद्धांजली आदरांजली भावपूर्ण अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रेमपुरकारीला बाबांनी बघितलं आपल्या या अंत्ययात्रेमध्ये काहींच्या डोळ्यामध्ये असूर येत होते की काहींच्या काहींचे चेहरे बघताना दुःख दिसत होते. खरोखर काय प्रेम बघा या दत्तगिरी महाराजांनी भक्तांना दिलं आणि इथल्या परिसरात भाविकांना दिलं. आणि म्हणून की त्याच बघा ते आजारी पडले होते. आणि आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचारात नेण्यात आलं होतं. आणि दवाखान्यात बघा ट्रीटमेंट चालू असताना काय बघा त्यांना प्रेरणा झाली की त्यांनी सर्वांना सांगितलं मला काय करा दवाखान्यात ठेवू नका म्हणे, मला कुकडे घेऊन चला, आश्रमात घेऊन चला. तसं बघा बाबाजी कुलकर्णी हॉस्पिटल नाशिकला बाबांना आठवणली देवाची बघा दत्तगिरी महाराजांच्या प्रसंगावरून. तसं बघा बाबाजी दवाखान्यामध्ये ॲडमिट होते कुलकर्णी डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये माऊली हॉस्पिटल. हां तर त्या ठिकाणी बघा बाबाजीसुद्धा सर्व ट्रीटमेंट बंद करायला सांगितली. आणि बाबा का म्हणजे मला नाशिक आश्रमात घेऊन चालला लागला. त्याप्रमाणे आमचे दत्तगिरी महाराज की आम्हाला इथं विष्णुभाग असेल किंवा आपले दाणे पडेल असेल यांनी मग संपर्क केला. म्हणे दत्तगिरी महाराजांची शेवटची स्टेजमध्ये ते दवाखान्यात ॲडमिट आहेत असा त्यांनी आम्हाला काय केलं की संपर्क करून सांगण्यात आलं. आणि सांगण्यात आल्यानंतर की आम्ही ताबडतोब बघा विचार केला. आणि आम्ही बघायला की तिथून ओझरला असताना तिथून निघाल्यानंतर आम्हाला रस्त्याने कळालं की महाराज देवकोपरा दवाखान्यात नाही आहेत. ते सर्व ते सलाईन असेल सर्व तोडून काढून ते पुढे आलेले इथं आपल्या या वैद्यपूरच्या आश्रमामध्ये आलेले. मग त्यामुळे आम्ही तिकडे दवाखान्यात न जाता इथं बघा त्यांच्या भेटीला इथं आल्यानंतर बघा काय बघा त्या ठिकाणी आता वर्णन केलं ना चैतन्याचं वर्णन बघा दत्त मांगेरी महाराजांचं की असं बघा वाटलंच नाही बरं महाराज काय आजारी होते बा. ज्यावेळी ज्यांचा चेहरा दिसला ना बाबा ते काय आजारी बघा होते असं वाटलंच नाही बरं. काय बघा म्हणजे त्यांचे विचार
किंवा त्यांचा भाव बघा गुरुचरणावर होता. आणि गुरु बंधूचं नातं कसं असावं बघा बघा. मग त्या ठिकाणी संवाद मग ते परमनगी महाराजांशी संवाद करत असतील किंवा रमेशजी महाराज संवाद करीत असतील, इतर जे महाराजांच्या सोबत आले असतील, काय बघा संवाद करताना खरोखर बघा काय प्रेम बघा त्या संवादामध्ये भरलेलं असायचं बरं का. त्या दिवशी आमच्याही बोलीवर खरोखर आपण म्हणतो ना, गुरुबंधू असायला कोणासारखा असावा, दत्तगिरी महाराजांना टाळीवर बघा त्यांच्या त्या विचारांचं, त्यांच्या गुरुबंधू प्रेमाचं. कारण बाबाजी सांगायचे की ह्या जगामध्ये अनेक नाते बरं का, अनेक प्रकारचे नाते जगामध्ये आहेत. तुमच्या संसारामध्ये मुलगा मुलगी नवरा बायको आजा मामा काका सर्व नाते आहेत. मात्र बाबाजींनी सांगितलं, काय सांगितलं, या जगामध्ये गुरु बंधू सारखं श्रेष्ठ नातं कोण असेल काय, कोण श्रेष्ठ अथवा गुरु बंधू सारखं कोण श्रेष्ठ नातं नाही, असं बघा त्यांनी बाबाजींनी आपल्या मुखाने सांगितले. आणि तेच बघा जी बाबाजी सांगितलं त्याचा प्रत्येक बघा दत्तगिरी महाराजांच्या त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. असं आता ज्या ठिकाणी समाधीची समाधीना देण्यात आलेले आहेत, महाराजांनीही वर्णन केलं. आता 16 29 तारखेला संपूर्ण होणार आहेत. त्यांचं नियोजन आमची महाराज मंडळी करणारच आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी समाधी देत असताना ऐकत होतो अनेक वक्ते बघा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धा झाली. ज्या ठिकाणी समजा आपले तात्या असतील किंवा दिनेश भाऊ असतील, काहीतरी जी मंडळी असतील, त्यामध्ये सुद्धा आमचे बोलणारे बघा बोलणारे आपले असलेले या तालुक्याचे बघित असलेले आमदार बोलणारे त्यांनी सुद्धा बघा ज्यावेळेला 2 शब्द आदरांजली श्रद्धांजली भावपूर्ण व्यक्त करताना वर्णन केलं, काय सांगितलं. म्हणजे या ठिकाणी जे बाबांचं मंदिर होणार आहे, तर 1 वर्षात आपण त्याला असं काही सुंदर मंदिर बनवणार आहोत. जर टाळ्या अशा बरोबर त्यांचा अभिनंदन करूया. त्यासाठी आमचे बघा परमगिरी महाराज असतील, रमेशगिरी महाराज असतील, आमचे सर्व महाराजांनी बघा शिवगिरी महाराज असतील की या ठिकाणी या जसं रामसेतू बांधला असेल किंवा गोवर्धन उच्चाला परत उच्चाला असेल, त्यामुळे सर्वच आमची सर्व मंडळी या मंदिरासाठी ज्याला जेवढं सामर्थ्य असेल ना का, ते सामर्थ्याचा उपयोग करून या त्यांच्या समाधी मंदिरासाठी, कारण त्यांनी त्यांना सांगितलं खानगिरी, कारण त्यांना दगड फार प्रिय होते बरं का. म्हणून बाबांना असं वाटतं बरं का, पुढचं कळस कसा करा, मात्र खालचं मात्र निदान बरं का महाराज. बाबांना असं वाटतं की दगडाचंच मंदिर ते झालं पाहिजे. म्हणून बाबाजी नेहमी म्हणायचे दगड बांधील चिरे मंदिर काय, आता वैसावीला मंदिर गेली. याप्रमाणे असं चिरे छोटंसं काय ना आपल्या सामर्थ्य सर्वजण या ठिकाणी मग दगडामध्ये बघा म्हणतो दगड का कोणता असेल काय असेल तर आपण विचार करूया. आणि त्याप्रमाणे बघा ते मंदिर या ठिकाणी आपल्याला निश्चित बघा दर्शनासाठी आपल्याला भविष्यामध्ये उपलब्ध होईल अशा रीतीने. आणि मग शेवटचा मुद्दा बघा बाबांचं